सोलापुरात शिवसेनेने घातले त्या 6 खासदाराचे दशपिंड. शिवसेनेचा 6 खासदारावर घणाघात. दशपिंड घालून राजकीय नातेसंबंध संपल्याचा संदेश. पक्षविरोधी भूमिकेचा आरोप. राज्याच्या राजकारणात प्रतिकात्मक आंदोलनाची परंपरा कायम ठेवत शिवसेनेने पक्षाशी दुरावा निर्माण झाल्याचा आरोप असलेल्या 6 खासदाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित खासदाराचे दशपिंड घालून शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी शिवसैनिकांनी ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिरात पूजा अर्चा केली. त्यानंतर गणपती घाट येथे दशक्रिया विधी पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महानगर प्रमुख महेश धाराशिवकर, विष्णू कारंपुरी, दत्ता गणेशकर, सुरेश जगताप, राजू कुसेकर, संताजी भोळे, विशाल सुरेगावकर, आतिश पाटोळे, दिनेश चव्हाण, बाबू राठोड, विजय पुकाळे, राहुल परदेशी, अतुल भवर, उज्ज्वल दीक्षित, अजय मळगे, मारुती कानापुरे, मोहम्मद मुलानी, शकील अख्तर, जर्गीस मुल्ला, पंकज गजाघोष, बबलू पंडित, अंबादास चव्हाण, समर्थ गायकवाड, विश्वजित चौगुले, संगप्पा कोरे आदींची उपस्थिती होती. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन होऊन 60 वर्ष झाले. या 60 वर्षामधून बाळासाहेबांच्या शब्दावर अनेक लोक नगरसेवक, आमदार, खासदार झाले. त्यांचाच वारसा घेऊन उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिकेसह अनेक महापालिका, नगरपालिका निवडून आणले. परंतु हे 6 गद्दार काल एकनाथ शिंदेच्या पैशावरती हे फुटलेले आहेत. या फुटीर गद्दारांना शिवसैनिक स्वतःच्या रक्ताच्या, स्वतःच्या घामामधून निवडून आणलेले लोक आहेत. स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या खर्चातून उस्मानाबादला जाऊन निवडून आणले. परंतु हे लोक पैसे प्रिय आहेत. त्यांच्या कुटुंबाला पैसे पाहिजे आहेत. या भाजपला या संसदेमध्ये विधेयक पास न झाल्यामुळं या नरेंद्र मोदींना राग आहे. हे त्यामुळे लोक पश्चिम बंगालचे खासदार असू दे, महाराष्ट्राचे असू दे, पंजाबचे खासदार फोडण्याचं काम करतायत. ह्या असं नेहमी म्हणतो आपण की या भाजप आणि एकनाथ शिंदे हे नामर्द लोक आहेत की आम्ही ठोका मारल्याशिवाय यांना लेकरं होत आहेत. त्यामुळं आमची लेकरं घेऊन यांना राजकारण करत आहे. तुम्ही बघा, ते सगळे एकनाथ शिंदेचे गट सगळे आमचेच लोक आहेत. त्यांनीच पैदा केलेले नाहीत. आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी निर्माण केलेले शिवसैनिक आहेत. तुम्ही भाजपमध्ये सुद्धा बघा, सगळे दरोडेखोर गुंतलेले आहेत. जे पूर्वी जे भाजपमध्ये काम केले त्यात 10% राहिले, 90% लोक तिथं गद्दारी करून पैसे देऊन आणलेले लोक आहेत. त्यामुळे ह्या गद्दारांना, 6 खासदारांना सोलापूर आल्याशिवाय आम्ही सर्व सोलापूर शिवसैनिक त्यांना जोड्याने मारल्याशिवाय सोडणार नाही. आज खरं तर हा आमचा निर्धार आहे वर्धापन दिनाचा, की हे 6 खासदार खरकट खाऊन दुसऱ्या पक्षात गेले. अरे तुम्ही उद्धव साहेबांच्या चिन्हावर निवडून आलात. उद्धव साहेबांनी तुमच्यासाठी प्रचार सभा घेतल्या, शिवसैनिकांनी घाम गाळला. तसल्या उन्हाळ्यात सोलापूरचे शिवसैनिक जाऊन प्रचार करत होते त्या ओमराजेचा. याला लाज वाटते का? त्यामुळे हा आक्रोश आहे. आणि आम्ही आज या ठिकाणी यांना श्रद्धांजली वाले. असले गद्दार आमचे शिवसैनिक असू शकत नाहीत. त्यामुळे ह्यांनी गद्दारी केली, इमान विकलं आणि शिवसैनिकांशी गद्दारी केली. त्यामुळं आज इथं खरकटे ठेवून, कारण हे आमच्या दृष्टीने खरकटे आहेत, खरकटे खाणारे अवलाद. त्यामुळं खरकटे ठेवून यांना आम्ही श्रद्धांजली म्हणता येणार नाही, याला यांचा निषेध केलेला आहे. आणि आमचं यमराजाला साकडं आहे की असल्या गद्दारांना, घर बुडव्यांना, पक्षद्रोह्यांना नरकात सुद्धा जागा मिळू नये.